सांगितल्या पाहिजे याच्यासाठी ही चर्चा बैठक लावलेली आहे. पण आपलं ह्या चर्चा बैठकीकडे लक्ष नसता आपलं एकामेकाशी बोलण्याकडे लक्ष राहते. म्हणून बाबांनी म्हटलं होतं का इकडून तिकडून आले वारे आणि सोनार फुकती नळे म्हणे का हो, एका कानाने ऐकलं आणि एका कानाने सोडलं म्हणे. जर तुम्ही ध्यान नाही तर तुम्ही आपल्या परिवाराला का सांगाल नाही? मग या चर्चा बैठकीमध्ये बसण्याच्या आधी एक चित्त, एक लक्ष आणि एक परमेश्वर आपल्या हृदयामध्ये जर घेऊन बसत असाल तर या चर्चा बैठकीचा अर्थ कळेल, नाही तर अन्यथा कळणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कसं बसावं लागते? गोष्टी करत, एकामेकाची निंदा करत बसा की नाही बसत या चर्चा बैठकीमध्ये? मग आपल्याला काहीतरी न्यायचं आहे तर आपला आत्मा त्या परमेश्वरामध्ये विलीन करून या ठिकाणी बसा, तरच तुम्ही इथून काहीतरी ज्ञानाची गाथा घरी घेऊन जाल आणि आपल्या परिवारामध्ये सांगाल. नाही हे एवढं सांगितलं ना, हे याच्यातून एकही येणार नाही. याच्यातून एकही येणार नाही. इच्छा इथंच विसरून जाईल. बाबांनी या मार्गामध्ये ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती केली त्यावेळेस सर्वात मोठा त्याग कोणता केला बाबांनी? सर्वात मोठा त्याग कशाचा केला बाबांनी? ह्या दुःखी कष्टी मानवाला घडवण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाचा आणि स्वतःच्या पत्नीचा बाबांनी सर्वात मोठा त्याग केला. आज केवढा मोठा त्याग केला हो तुमच्यासाठी. तेव्हा हा मानव धर्म घडला. आणि बाबा त्यागी पण होते आणि योगी पण होते. एकदा अशीच अचानक आम्ही चाललो गेलो, कारण की आम्हाला सवय होती 1-2 दिवसाआड जायची आणि बाहेर गावून सेवक यायचे, बाबासोबत बोलायचे, बाबा बसले राहायचे आणि मारुतरावजीची पत्नी ह्या बाहेर खुर्ची टाकून बसून राहायच्या. मी एकदा बाबाला त्या आईने बाबाला एकदा स्वप्न सांगून राहिल्या होत्या आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. भाषेमध्ये सांगत होत्या बाबाजवळ आणि बाबा हसत होते. एवढा मोठा म्हटलं म्हणजे यादव महाराज कृष्णपंथी, पण त्याला मुक्ती मिळाली नव्हती. तो मुक्ती मागण्याकरिता बाबाच्या घरी आला आणि त्या पत्नी बाबाजवळ सांगत होत्या. स्वप्न दिसलं म्हणे आणि स्वप्नामध्ये म्हणे यादव महाराज आले आणि त्यांनी म्हटलं म्हणे का जब तक त्यागी जो होगा उसी के हाथ से तेरे को मुक्ती मिलेगी, अन्यथा नहीं मिलेगी, तू ऐसा ही भटकत रहेगा. बाबा हसायचे आणि बाबा सांगायचे. बाबाला सांगत होत्या. बाबाला सांगितलं की यादव महाराजांनी मला असं म्हटलं का इथं त्यागी कोण आहे? तर मी म्हटलं म्हणे का जुम्मन आहे, त्यागी बी आहे आणि योगी बी आहे. तर मी त्यांच्या हाताने मुक्ती घेणार नाही तोपर्यंत मला पुनर्जन्म मिळणार नाही. छान सुंदर मार्ग आहे. म्हणून बोलावे तसे चालावे, त्याचे वंदावे पावले. आपण शब्द देतो एक आणि बोलतो एक. वाराणसी आईचे विचार खूप सुंदर होते आणि खूप सुंदर विचारातून शौकीनांना घडवत होत्या आणि शौकीनांना छान मार्गदर्शन करत होत्या. आई दौऱ्यावर वगैरे जायच्या, पण आईला कधी त्रास आला नाही. आई कधी कंठाळल्या नाही. आई कधी वाईट उद्देशानं बोलल्या नाही आणि आई हसत मुखानेच राहत होत्या. अशा आपल्या
वाराणसी आई होत्या. कष्ट सोशिले अफाट बाबा धुंदेवजींची सावली. कष्ट सोशिले अफाट बाबा धुंदेवजींची सावली. हसत मुखानी राहिली सदा माझी वाराणसी माऊली. माझी वाराणसी माऊली. एवढे बोलून, कारण की वेळ झालेला आहे, सांगण्यासारखं तर भरपूर काही आहे, परंतु वेळ पुष्कळ झालेला आहे. त्यामुळे मी आपले 2 शब्द इथं संपवितो आणि माझ्या हाताने बोलण्या चालण्यामध्ये आला नाही. नमस्कार जी. नमस्कार. पद्धतीने तुम्ही तुमचं अध्यक्षीय मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आम्ही तुमच्या या मार्गदर्शनामधून काहीतरी इथून घरी घेऊन जाऊ आणि आपल्या परिवारात ते वाटू. धन्य ती वाराणसी आई, धन्य ती वाराणसी आई, झाली सेवकांची आई. अर्धांगिनी महात्यागीची मानव धर्म पुढे नेई.